तुम्हाला ठेवायला पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना हा विचार करायला पाहिजे कमी तालुक्याला जिल्ह्याला तरी सुद्धा त्यांनी हालाकीत दिवस काढून आज शिक्षण घेऊन कसं तरी घेऊन आज सध्या पाय उभे आहे. आज ते तुम्हाला हालाकी दिवस नाहीत. ह्यांना सर त्या गोष्टीची जाणीव कदाचित नाही. ह्यांना आंबील आठवडा हा प्रकार ह्यांना माहिती नाही आणि ह्यांना कधी कळणार पण नाही. सुकाटा आम्हाला सुकाटा मिळालं शाळेत फर्स्ट स्टँडर्डला ते शेंगदाणे गुळ द्यायचे सर मराठी शाळेत. एवढे आम्ही मराठी शाळेत दिवस काढले, फार हालाही दिवस काढले. मी असं म्हणणार का ते दिवस तुमचं वाटेल आला पाहिजे, परंतु जरी वाटेल नाही तुम्हाला आनंद आहे पण त्या गोष्टी तुम्हाला जाणीव असलं पाहिजे. आणि प्रत्येक विद्यार्थ्यानं घरी वर्कआउटसाठी किटपॅड ग्लोव्ज बाकी सगळ्या गोष्टी घ्या. पुढच्या महिन्यात डिसेंबरच्या एंडिंगला आपला पहिला डिस्ट्रिक्ट लेवल कॉम्पिटिशन होते आणि रिताज स्पेशली तुम्ही ज्या मुली आहात ॲक्टिव्ह त्या मुलींनी डिस्ट्रिक्ट लेवलला उतरायलाच पाहिजे. इव्हेंटला तुम्हाला मेडल कसं मिळेल कारण त्यावेळेला रिअल फाईट असेल. ही आता फक्त तुमचा डेमो होता पण तुम्हाला रिअल फाईट करायची आहे. रिअल फाईटमध्ये तुम्हाला गोल्ड सिल्वर ब्रॉन्झ 3 मेडल असतात. डिस्ट्रिक्टला खेळला तर निवड होणार स्टेटला खेळला निवड होणार तुमची नॅशनलला, नॅशनल निवड होणार इंटरनॅशनल. पण स्टेटला गेल्यानंतर तुम्हाला स्टेटला 50% तुम्हाला फी लेस होणार मायनस होणार आणि 50% फीस तुमची आपली संस्था भरणार. आज करणसारख्या विचारा सरांच्या परिस्थिती आर्थिक आहे विचाराने फार गरिबी दिवस काढले पण त्या विद्यार्थ्यांनी आज लोकांकडून देणगी मागून त्यांनी तालुका लेवलची कॉम्पिटिशन खेळला, स्टेटला खेळला त्या मॅडमने पैसे दिले, जिल्ह्याला खेळला, नॅशनलला खेळला, इंटरनॅशनलला खेळला तर थोडे साहेब आमदार त्यांनी त्याला 20,000 रुपये दिले आणि त्यांच्या टीचर लोकांनी त्याला 1,000 रुपये मदत केली. अशी 30,000 फी त्यांनी भरले पण त्यांनी 1 ना 1 रुपया वसूल केलेला आहे. प्रॅक्टिस रोज करतो. आज 3-3.5 वर्ष माझ्याकडे शिकतो तो. बघा आज डिप्लोमाला आहे, 10वीला त्याला 74 पडले कोणत्याही ट्युशन न लावता. विचार करा आणि तुमचे पालक तुम्हाला ट्युशन लावतात, तुम्हाला हॉर्लिक देतात, तुम्हाला काय देतात ते विटामारी देतात, काय काय देतात तुमच्यासाठी. आता चिमोडचा रस्ता वाक्य तुम्हाला लक्षात घ्या. या गोष्टी जर तुमच्या आईवडील खर्च करतात आपले पॅरेंट्स आपल्यावर करते खर्चा तो उसका व्हॅल्यू आपको रखना चाहिए.